बुलढाणा जिल्हा कोषागार कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करीत 27 फेब्रुवारी रोजी 3 कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले आहेत। पेन्शनच्या फाईलला मंजुरी देण्याकरिता 20,000 रुपयाची लाच मागितल्याचा आरोप आहे। तक्रारदारांचे वडील पोलीस दलातून 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले होते। मे 2025 मध्ये त्यांचे निधन झाले। त्यानंतर पेन्शन आणि थकीत रक्कम मिळावी याकरिता ऑक्टोबर 2025 मध्ये जिल्हा कोषागार कार्यालयात अर्ज करण्यात आला। मात्र अनेक महिन्यापासून कागदपत्रामध्ये त्रुटी काढीत फाईल प्रलंबित ठेवण्यात आली होती। 26 फेब्रुवारी रोजी फाईल मंजूर करण्याकरिता 20,000 रुपयाची लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे। लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी करून एसीबीच्या पथकाने जिल्हा कोषागार कार्यालयात सापळा रचला। ठरल्याप्रमाणे 15,000 रुपये स्वीकारताना अप्पर कोषागार अधिकारी प्रवीण मुंडे तसेच लिपिक विनोद घट्टे आणि जीवन काळे यांना रंगेहात पकडण्यात आले। या तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई एसीबीचे डीवायएसपी भागोजी चोरमले, पोलीस निरीक्षक रमेश पवार आणि विलास गुशिंगे यांच्या पथकाने केली। शासकीय कार्यालयातील या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे।